आपल्यासोबत पोलीस आयुक्त रंजन शर्मा सर आहेत. सर, काय नेमकी अपडेट आहे? शीतल तेजवानीला अटक केली, काय तिच्यावर आरोप आहे? शीतल तेजवानी यांना FIR नंबर 552/2025 खडक पोलीस स्टेशन या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. काय माहिती गुन्हा कुठला लावलेला म्हणून? नाही, त्यांच्यामध्ये जे आहे ते डिटेल आपल्याला प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे, कारण या व्यतिरिक्त मी बोलणार नाही. आता कोर्टात कधी हजर करणार तिला? उद्या. काय कलम कुठली वापरली आपण तिला? ते सांगितलं, ते प्रेस नोटमध्ये ऑलरेडी गेलेले आहे. ठीक आहे. आता याच गुन्ह्यामध्ये खडक पोलीस स्टेशनला गुन्हा होता, जी सगळी बातमी उघडकीस आणली होती. ह्याच्यात दिग्विजय पाटील हे पण दुसरे आरोपी आहेत. त्यांची चौकशी कधी आणि अटक कधी? ते यांच्यामध्ये सर्व प्रकारची चौकशी चालू आहे. ज्या प्रकारचे जे आहे ते कारवाई होतील ते आपल्याला माहिती शेअर करण्यात येईल. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ते प्रकरण काय होतं नेमकं? मुंडवा जमीन प्रकरण. मुंडवामध्ये जे प्रकरण आहे त्यांच्यामध्ये खडक पोलीस स्टेशनमध्ये 552/25 मध्ये गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्यामध्येच जे आहे ते तेजवानी यांना अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास जे आहे यांच्यामध्ये चालू आहे. नाही, ऑफेन्स काय केलं त्यांनी? आरोप काय ते? ऑफेन्स यांच्यामध्ये फसवणूकचे आहे, शासनाचे फसवणूकचे आरोप आहे. आणि ते वतनदार जमीन नेमकी कोणाची, काय तपासात काय ते डिटेल आपल्याला नंतर शेअर करण्यात येईल. तर हे होते पोलीस आयुक्त रंजन कुमार सर. यांनी सांगितलं की ऑलरेडी शीतल तेजवानीला अटक केलेली आहे आणि तिच्यावरती फसवणूक, शासनाची फसवणूक, कारण शासकीय जमीन होती ती, तरी तिने ते संबंधितांचे म्हणजे मूळ वतनदार आहे त्यांना असं भासवलं की जमीन मी तुम्हाला परत मिळवून देते आणि त्यांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि ती जमीन परस्पर 20 मे रोजी अमेडिया कंपनीला विकली, ज्याला आपण होर्डिंग हे पार्थ पॉवर 99% आणि दिग्विजय पाटील 1% आहे यांच्याकडे आहे. म्हणजे थोडक्यात हा खूप मोठा जमीन घोटाळा आहे. शासनाची जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला आहे आणि अखेर त्याच्यात पहिली अटक झाली. जी 24 बातमी ब्रेक केली होती. त्यानंतर शीतल तेजवानी अटक. आज शीतल तेजवानी अटक झाली. दिग्विजय पाटलांची चौकशी घेतली, त्यांना अटक कधी आणि पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, हेच सर आता सर्वांना पाहायचं आहे. कारण पोलिसांनी तर हिंमत केली. खरं तर मूळ गुन्हा तिकडे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे, पण त्याच्यात अद्यापही कारवाई का नाही, मग कोण वाचवतंय हा सगळ्यात महत्त्वाचा. किमान पुणे पोलिसांनी कारवाई करून शीतल तेजवानीला अटक तरी केली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पुणे पोलिसांचं तसं पाहिलं तर अभिनंदन केलं पाहिजे. पण पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची चौकशी कधी आणि अटक कधी, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तोपर्यंत जी दिवसाच्या प्रकरणाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करत राहणारच. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.